नमस्कार. न्यूज डंकामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज महामुलाखतमध्ये आपल्याकडे विशेष पाहुणे आलेले आहेत. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, सहकार क्षेत्रातील दिग्गज, शिवसेना नेते आणि राज्याच्या SC/ST कमिशनचे अध्यक्ष श्री आनंदराव अडसूळ. नमस्कार. 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 खूप मोठी इनिंग आहे तुमची राजकारणामध्ये, परंतु मला वाटतं सुरुवात तुमची सहकार क्षेत्रापासून झाली. तिथूनच आपण सुरुवात करू. सहकार क्षेत्रामध्ये यावंसं किंवा या क्षेत्रामध्ये काम करावंसं तुम्हाला का वाटलं? योगायोग असा आहे, मी जेव्हा कॉमर्स ग्रॅज्युएट झालो, वयला माझं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच ठिकाणी किसनवरी सहकारी साखर कारखाना नव्याने त्या ठिकाणी उभा राहिला आणि मग नोकरीची गरज होती आणि म्हणून त्या ठिकाणी गेलो आणि जेवढे इंटरव्ह्यूला लोक आली होती त्यामध्ये ग्रॅज्युएट असलेला वगैरे मी एकटा होतो. त्यामुळे त्या ठिकाणी मला तात्काळ अपॉइंटमेंट मिळाली. अशी सुरुवात माझी सहकारामध्ये झाली, नोकरीच्या गरजेतून. पण काही दिवसातच 3-4 महिन्यामध्ये माझे मामा मुंबईला होते आणि बाळासाहेब भारत यांच्याकडे आर्म पोलीस म्हणून त्या ठिकाणी होते. तर ते आले होतं. ते म्हणाले तुला बँकेची मला आवड होती नक्की, कॉमर्स असल्यामुळे आणि माझा बॅलन्स शीट वगैरे टॅली करण्यामध्ये हातखंडा होता. आल्यानंतर 21 मुलं इंटरव्ह्यूला होती, रिटर्न टेस्टला होती. रिटर्न टेस्टमध्ये मी पहिला आलो, त्यानंतर इंटरव्ह्यूला पण आलो आणि त्या ठिकाणी नोकरी मिळाली. आणि राज्य सहकारी बँक, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी मी नोकरीला सुरुवात केली ॲज क्लार्क म्हणून. 1 जून 1971 सालची ही गोष्ट आहे. त्यानंतर पुढे काही 1-2 वर्षातच अशी डेव्हलपमेंट झाली की कर्मचाऱ्यांना तुटपुंजे पगार मिळतात, बँकेची परिस्थिती चांगली असताना, आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर कारवाया होतात. त्या मुवमेंटमध्ये मी आपोआप खेचला गेलो आणि युनियन मुवमेंटमध्ये मी सामील झालो. कोणती युनियन होती तेव्हा? त्यावेळेला कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन म्हणून ही महाराष्ट्रातली मान्यताप्राप्त, मुंबईची मान्यताप्राप्त प्रातिनिधिक संघटना होती. त्यावेळेचा आमचा नेता सुधीर साळुंके म्हणून होता. आमचा संपही झाला पगारवाढीबद्दल. आपण ऐकून असाल की त्यावेळी दिग्गज मंडळी होती. सुरुवातीच्या काळामध्ये वसंतदादा अध्यक्ष होते, त्यानंतर अशी गुलाबराव पाटील अध्यक्ष होते. त्या काळामध्ये मॅनेजिंग डायरेक्टर होते श्री माळा म्हणून चांगला होता आणि विविध ठिकाणी सहकार पोहोचावा ही त्यांची कल्पना होती. परंतु काही दिवसामध्ये ते निवृत्त झाले आणि त्या ठिकाणी कदम म्हणून ग्रस्त झाले. पण त्यांनी कर्मचाऱ्यांशी थोडंसं नीट वागणूक केली नाही. पगारवाढीचा विषय होताच, त्याबरोबर प्रमोशनचा होता. एका महिलेशी थोडा गैरव्यवहार एका अधिकाऱ्याने केला, तो विषय होता. या सगळ्यातून एक संघर्ष झाला आणि त्याच्यातून संप झाला. जवळपास 21 दिवसाचा संप झाला. किती सालची गोष्ट आहे ही? 1900 साधारणतः आपला संप ह्याचा झाला मिल कामगारांचा 80-81ची गोष्ट आहे. आणि त्यामुळे तिथं थोडंसं अतिशय आक्रमकपणे मला चीड येत असेल लगेच. त्याचा परिणाम आक्रमक राहिलो आणि त्याच्यातून भले त्या ठिकाणी बरेच काय प्रकार झाले लोकांना, ज्याने मी त्या डिटेलमध्ये मी जात नाही आहे. त्यामुळे काही ना जाणीवपूर्वक प्रमोशन देणं हे करणं लायकी नसतं आणि त्याच्यातून मग तो संप एक दिवस मिटवावा लागला. कारण अनफेअर लेबर प्रॅक्टिस खाली जी आम्ही केस टाकली होती मॅनेजिंग डायरेक्टरवर, त्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे दहशत बसली आणि तडजोड झाली. त्यातून प्रवास सुरू झाला आणि त्या प्रवासामध्ये आमचे हे जे नेते त्यावेळेचे होते युनियनचे, ते थोडे गैरमार्गाला गेले. आणि आमच्याकडे इलेक्शन होतात त्या ठिकाणी, युनियनचं सुद्धा इलेक्शन होतात. त्यामध्ये मग मला एक वेगळं पॅनल टाकावं लागलं आणि चांगल्या मताने त्या ठिकाणी मी निवडून आलो. बँक टू बँक पॅनल असतं, त्यातून सगळे निवडून आलेल्या ज्या बँकांचे प्रतिनिधी आहेत त्यांचं जनरल कौन्सिल, त्याच्यातून अध्यक्ष वगैरे, तर तिथे मी निवडून आलो चांगल्या प्रकारे. तर सांगायचं तत्व की एका बाजूला युनियन, एका बाजूला सहकारी बँक. सहकारी बँकेमध्ये काम करत असताना ॲग्रो इंडस्ट्रीज म्हणून एक डिपार्टमेंट आहे. साखर कारखान्यांना, सूतगिरण्यांना, ऑइल मिलला कर्ज देणं, ते काम करत असताना युनियनचं काम करत असे. आणि हा म्हणता ज्या सुरुवातीच्या काळामध्ये इलेक्शनला माझ्याकडे 90पैकी 22 बँका होत्या, त्या एका वर्षात 90च्या 90 बँका या युनियनच्या बॅनरखाली आल्या.
अच्छा. आणि कर्मचाऱ्यांचे अतिशय चांगले पगार. म्हणजे एक त्यावेळेला मला करावं लागलं शिवसेना प्रमुखांच्या भाषेमध्ये साम दाम दंडभेद. हं. सामोपचाराने प्रश्न नाही म्हटला तर मग आंदोलन वगैरे वगैरे. पण त्याचा आणि दुसरी भूमिका ही स्पष्ट ठेवली, जे संस्थेला परवडेल, मी ती बँक कुठली असो, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन किंवा आपले मराठी लोकांचे असेल, त्या ठिकाणी त्या बँकेच्या बॅलन्स शीटला काय परवडेल या पलीकडे आपण जायचं नाही. आणि जे आहे त्याच्या कमी पण घ्यायचं नाही. बँकांची पिळवणूक करायची नाही थोडक्यात. एक्झॅक्ट. कारण बँक आहे म्हणून आपण आहोत ही सातत्याने एक सूत्रच तयार केलेलं आहे मी. पहिली संस्था, मग कर्मचारी आणि मग युनियन. कारण कर्मचारी वाचला तरच युनियन राहणार आहे. बरोबर. आणि बँकेच्या प्रगतीबरोबर त्याची प्रगती, हे सगळं सूत्र मनामध्ये ठेवून एक सकारात्मक विचार घेऊन तुम्ही चाललात. इव्हन त्याचा प्रभाव माननीय शरद पवार यांच्यावर इतका चांगला पडला, कारण सहकाराचे ते नेते होते. अनेक संस्था त्यांच्या आधिपत्यामध्ये, साखर संघ असेल, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असेल, खरेदी विक्री संघ असेल, असे लँड डेव्हलपमेंट बँक, त्यावेळेची भूविकास बँक, ह्या सगळ्या बँकांचं नेतृत्व माझ्याकडे होतं. आणि हा विचार त्यांना पण आवडला. त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या नेत्यांना त्यावेळी सांगायचे, जे कोणी आता त्यांची चर्चा करत जा, कुठलं डिस्प्यूट होणार आहे, काय डिस्प्यूट करायचं म्हटल्यानंतर ते कमी पडत नाहीत आणि त्यात बँकांचं नुकसान होईल, असं यश मिळत गेलं. आज माझ्याकडे 10 जिल्ह्यातल्या बँका आहेत. काय आकडा आहे साधारण? आकडा आता सगळं टोटल विचार केला तर 1.25 लाखाच्या वर आहे मेंबरशिप. अच्छा. आणि सांगली, सातारा, कोल्हापूर, इकडे जालना, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई, अशा सगळ्या जिल्ह्यातल्या जिल्हा बँका आणि अर्बन बँका आता माझ्याकडे आहेत युनियन म्हणून. शिवसेना प्रमुखांशी तुमचा पहिला संपर्क कधी झाला? महत्त्वाचा विषय आहे, कारण आपण तिकडे राजकारणाकडे पण त्यामुळे जाणार आहोत. ज्यावेळेला काही बँकामध्ये, प्रामुख्याने नॉर्थ इंडियन बँकांमध्ये, एक स्वस्तिक, एलन, वैभव, अशा बँकांमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू होता. तर या बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता. आणि एकदा बँक अडचणीत आली तर कर्मचारी पण येणार आहे आणि खातेदार पण येणार आहेत. म्हणून मी त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये असं झालं की त्यांना असा माणूस, म्हणजे माझ्यासारखा माणूस नको, तर त्यांनी मॅनेज करायचा प्रयत्न केला. तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही द्यायला हवं, पण मी विनंती म्हणून इथे काही करू नका. मी त्यांना अजिबात दाद दिलेली नाही. मग माझ्यावर एकदा 1987 साली चाकू हल्ला झाला. अच्छा. 22 वार झाले माझ्यावर. 7 वार मी माझ्या डाव्या हातावर झेलले. उजव्या बाजूने त्यांनी 2 जण होते, ते मोटर बाईकवर होतो मी. मग खाली पडल्यानंतर एक पोटामध्ये मारला, तो अर्धा पावणीच मी पकडला. तोपर्यंत मी शुद्धीवर होतो. नंतर एक ग्रस्त वरून खाली उतरतो बिल्डिंगच्या, दोन्ही बिल्डिंगच्या मध्येही माझ्या घरासमोरच झालं आहे. ते धावत गेले आणि मग मी पण त्यांच्या मागे धावलो. अच्छा. हां. परंतु आता काय, ते तयारीनिशी आलेले होते आणि मी जखमी झालो होतो. 22 वार झाले होते. कपडे सगळे रक्ताने भिजलेले होते. एक ॲटोवाला आले आणि मला रिक्षावाल्याने रिक्षामध्ये बसवलं. त्याला म्हटलं आपण पहिले पोलीस स्टेशनला जाऊया. त्यावेळेला कांदिवली ईस्टला मी राहायचो, वेस्टला पोलीस स्टेशन होतं. म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावंसं नाही वाटलं? नाही, अगोदर म्हटलं पोलीस स्टेशनला. अच्छा. कारण त्यांना बरोबर घेतलं पाहिजे आपण पोलिसांना. आणि योगायोगाने त्या ॲटोमध्ये बसलो. त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं, माझी मिसेस तिथं राज्य सहकारी बँकेतच एक ब्रँचमध्ये काम करत होती कांदिवली वेस्टला. कारण तिला कळलं तर तिला वाटेल मेला जगला काय म्हणून ते आक्रोश करेल. तिला बरोबर घेतली. मग माझी शुद्ध केली. मग मी आपलं बोरिवलीचं ते हॉस्पिटल, त्या ठिकाणी गेलो. मी बेशुद्धच होतो त्या ठिकाणी. मग जिथं गाव घातलेलं त्या ठिकाणी टाके वगैरे मारले गेले. आणि नंतर मी डोळे उघडले. 2 तासांनी मी शुद्धीवर आल्यानंतर तर सगळ्या बँका बंद करून माझे कर्मचारी तर वाढला, कारण जवळ येऊ देत नव्हते. वाढला फेरी म्हणून जशी प्रदक्षिणा घालावी तसे चालले होते. एक आपण मिळवलेलं प्रेम होतं. त्यानंतर पुन्हा दुसरा हल्ला माझा झाला. 94ला गोळीबार झाला. यामध्ये माझा मुलगा आत्ता जो कॅप्टन अभिजित आहे, तो त्या गाडीत होता. माझा ड्रायव्हर माझ्यासारखे कपडे घालत होता, दाढी होती, उंची जवळपास 30 होती. मी समजून त्यांनी त्याला 11 गोळ्या मारल्या. एक गोळी त्या अभिजितच्या कानापासून पण गेली. तर त्यातून निभावलं. मी 10 मिनिटांनी पोहोचलो. मी दुसरीकडे गेलो, त्या गाडीत मी नव्हतो. मग ती गाडी मिसेसला ब्रँचला सोडायला मी वापरत असो. अच्छा. तर या पद्धतीने तो हल्ला झाला. आता ही सगळं आपण वाढवत असताना बाहेरून मागणी आली की आम्हाला, कारण मी सामनाला एक क्वार्टर पेज जाहिरात पेजला नेहमी द्यायचो सुरुवातीच्या काळामध्ये. त्यामुळे लोकांच्यात खूप हे प्रचार झाला.
नाशिकची मंडळी आली, नाही तुम्ही आम्हाला हवेत, तुमची युनियन आम्हाला हवी आहे. मग त्या ठिकाणी सुधीर जोशी होते. मी नाही म्हणून सांगितलं, मला असं इथलं काम पूर्ण करायचं आहे. तर सुधीर जोशीने सांगितलं असं नाही करायचं, मागणी आली ना जायचं, तुमच्याकडे ती क्वालिटी आहे, नकार कधी द्यायचा नाही. मग नाशिक झालं, मग इतर जिल्ह्यामधल्या बँकांची लोकं यायला लागली. आज ती युनियन अशी इतक्या आता सांगितल्याप्रमाणे वाढलेली आहे. आणि त्याबरोबर सहकारामध्ये हे सूत्र आम्ही ठेवल्यामुळे कुठली बँक अडचणीत आली तर आपण तिला मदत करायची. मग काय असेल ते वादविवाद आपल्या मॅनेजमेंटशी असतील, पण पहिली बँक सावरायची. ह्या पद्धतीने आपण करत आलो. तोच प्रकार मला 1998मध्ये सातारा जिल्हा बँकेची द्वारसाहेब गेट मीटिंग चालू होती. त्या ठिकाणी त्यावेळेचे विलास काका पाटील आपल्याला माहिती आहे, दुग्ध विकास मंत्री होते त्यावेळेला. अभयसिंग राजे भोसले सहकार मंत्री होते, ते त्या बँकेचे ठरायचे. आता या ठिकाणी राज्य सहकारी बँकेच्या कर्मचारी प्रतिनिधी म्हणून काम करत असताना जिल्हा बँकेचा प्रतिनिधी म्हणून विलास काका त्या बँकेवर यायचे. चुकीच्या गोष्टीला विरोध केल्यानंतर पाठीवर थापी मारायचे, कारण ते साताऱ्याचे, मी साताऱ्याचा, पट्ट्या साताऱ्याचं चांगलं काम करतो आहे. पण त्यांच्या बँकेत गेल्यानंतर त्यांना कळून चुकलं की ह्या गैर गोष्टीवर बोट ठेवतो. म्हणजे कर्मचाऱ्यांचा वापर त्यांच्या सूतगिरणीवर, त्यांच्या कारखान्यावर, त्यांच्या घरी शिपाई वापरायचा, हे त्यांना माहिती होतं. हा काय करतो, भूविकास बँकेत ते केलं होतं मी, आणि त्यामुळे त्यांनी विरोध केला. परंतु मग मी ठरवलं एक आंदोलन करायचं मोठं, आणि माझी गेट मीटिंग सुरू होती. बरेच प्रयोग केले. शेवटी त्यांनी हे केलं की दगडफेक कराडचे पैलवान आणलेले होते, आणि त्या कंपाऊंडच्या बाजूला एक गिट्टी असते, मोठी खडी आपण म्हणतो, ती टाकलेली. आपल्याला काय रस्ता आहे, तिथं हायवे जातो, कल्पना नाही आली. मग त्याने मागून दगडफेक सुरू केली आणि समोरून लाठीचार्ज. मीरा बोरवणकर त्यांच्या पुस्तकात त्यांनी उल्लेख केला माझा. त्याने मीरा बोरवणकर समोरून लाठीचार्ज केल्यानंतर मला अरेस्ट केलं. माझे 95 लोक जखमी झाले. मला ज्याने संरक्षण दिलं, जो बॉडीगार्ड होता, त्यानंतर तिथला एक कॉन्स्टेबल होता आणि माझा ड्रायव्हर, तिघांच्या डोक्याला दगड लागून त्यांच्या रक्ताने मी भिजलो, पण मला एकही दगड लागू दिला नाही. अच्छा. मग पोलीस व्हॅन आली, त्या ठिकाणी मला उचलून अक्षरशः त्या ठिकाणी टाकलं व्हॅनमध्ये, आणि मी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. मीरा बोरवणकर आल्या, म्हणजे 95 लोक अरेस्ट केले. मला म्हणे तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन तुम्ही हे धंदे करता. म्हटलं धंदा नाही करत, न्याय मागतोय, आणि जिल्हा तुमचा नाही, जिल्हा माझा आहे, मी साताऱ्याचा आहे. आणि तुम्हाला जर माझी माहिती असेल तर पोलीस कमिशनर मुंबईला, कारण त्याच्यावर 87च्या मोर्चा काढला होता आमच्या पोराने, त्याची जाणीव इथल्या कमिशनरला चांगली होती. मग मला म्हणे तुम्ही काय सांगितलं नाही. मला काय सांगायला पाहिजे होतं तुम्हाला, तुम्ही अशा प्रकारे, तुम्हाला दिसलं पाहिजे, कळलं पाहिजे. आता दगडफेक मी माझी माणसं मारू शकतात, कंपाऊंडच्या बाहेरून जी दगडफेक झाली, आणि तुम्ही आम्हाला दोषी देता, हे कितपत योग्य आहे. ह्या गोष्टी घडलेल्या आहेत माझ्या आयुष्यामध्ये, आणि याच्यातूनच आपण पुढे चाललेलो आहोत. पण एवढा संघर्षमय काळ असताना शिवसेना प्रमुखांचं तुम्हाला कधी मार्गदर्शन? नेमका तोच विषय आहे. मग अशी मी बोलताना विसरलो. 87चा हल्ला झाल्यानंतर पूर्वी मी कधी माझा वर्धापन दिन असल्यावर निमंत्रण द्यायचो त्यांना, आणि ते उत्साहाने यायचे, एवढ्यापुरते माझे संबंध होते. पण ज्यावेळेला हल्ला झाल्यानंतर त्यांना खूप कळल्यानंतर त्यांनी मला बोलवलं, तुझ्यावर एवढे वार झाले तरी तू चळवळ सोडली नाहीस. बोलताना सहज बोलून गेलो, तुमचे आशीर्वाद. अच्छा, आता एक काम करा, सांगली जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून तुला मी या ठिकाणी करतोय. त्यावेळेस संपर्क प्रमुख ही कल्पना नव्याने आणली होती. इव्हन जवळपास प्रत्येक जिल्हा प्रमुखाला गाड्या दिल्या होत्या वगैरे. तर ते नियुक्ती केली. जवळपास 2 वर्ष त्या ठिकाणी मी संघटना बांधली, बऱ्यापैकी बांधली. त्यानंतर काय झालं की मला वर्ध्याला गरज होती. मला म्हणाले तू वर्ध्याला जातो का? तुम्ही सांगितलं आदेश आपण नाही कधी म्हणू शकत नाही. वर्धा बांधला. त्यानंतर मग निवडणुका 95च्या आल्या. त्या निवडणुकीमध्ये की मला 5 जिल्हे दिले, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ. 5 जिल्ह्याचा संपर्क नेता म्हणून मला नियुक्ती केली. मी त्या ठिकाणी दर शुक्रवारी जायचं, माझे 7-8 लोक घेऊन जायचे. शनिवार रविवार त्या ठिकाणी मेळावे घ्यायचे, बैठका घ्यायच्या. 5ही जिल्ह्यामध्ये 2 दिवसात कव्हर करायच्या. आणि त्याचा परिणाम इतका झाला की वातावरण अतिशय चांगलं तयार झालं. त्यावेळेला गोवारीचं हत्याकांड झालं होतं नागपूरला, त्यांचा मोर्चामध्ये. त्याचबरोबर भुसावळ जळगावला वासनाकांड झालं होतं, आणि पवारसाहेब
त्यावेळेला मुख्यमंत्री होते. तर आम्ही त्याच्यावर ते सगळे विषय घेऊन खूप जबरदस्त प्रचार केला. परिणाम असा झाला की माझे 17 आमदार निवडून आले त्या 5 जिल्ह्यामधून. अच्छा. BJP आणि शिवसेना असे त्यावेळेला युती पण आमची होती. आणि त्याचा परिणाम सरकार आला. सरकार आल्यानंतर मला बाळासाहेबांनी बोलवलं, अरे तुला मंत्री करायला पाहिजे, पण तू आमदार नाहीस. आपलं सरकार नव्याने आमदार नाराज होतील नाहीत. तुला एक विकास महामंडळ आहे, त्यांना ते तेवढ्या नीट माहिती नव्हतं. हा लघु उद्योग विकास महामंडळ, तुला मी अध्यक्ष करतोय. ठीक आहे म्हटलं, तुमचा आदेश. ते काम करता करता 96ला असा प्रकार झाला, लोकसभेची निवडणूक लागली. 95ला विधानसभा संपलेल्या होत्या आणि 96ला तिथल्या काँग्रेसच्या एका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी मला घरी बोलवलं. त्याच्या की मी सगळ्या पक्षाशी तसे संबंध व्यक्ती म्हणून चांगले असायचे. स्टेजवर गेल्यानंतर आपले आहे ते आहे. मला म्हणे तुम्हाला ही लोकसभा लढायची आहे. मी म्हटलं चेष्टा करायला मला घरी बोलवलं आहे का? मी आहे म्हटलं शिवसेनेचा, दुसरं मी आहे एका बँकेत नोकरी करणारा माणूस. माझ्या खात्याला पैसे नसतात आणि माझ्या पक्षाकडे पैसे नसतात. मी बाहेरचा आहे, साताऱ्याचा माणूस राहतो मुंबईत, कोण मला तिथं मतदान, ते तुम्ही आमच्यावर सोपा. मी निग्लेक्ट केलं ते. BJPवाल्यांनी सांगितलं आमच्याकडे 30 युतीमध्ये सीट आहे, तुम्ही लढणार असाल तर आम्ही मात्र मागणार नाही दुसरी सीट. झालं तरी मी नाही म्हटलं, कारण पैशाचा प्रश्न येतोच ना, आणि आपण बाहेरचे आहोत. मी आलो निघून. मी उमेदवारी पण त्यावेळी मनोहर जोशी होते, त्याने एका दुसऱ्याला उमेदवारी दिली, AB फॉर्म दिला. मला काही त्याचं खंत वाटली नाही. पण तिथलं एक शिष्टमंडळ, काँग्रेसची काही मंडळी, BJPची, शिवसेनेची, त्यावेळी माझ्या जिल्ह्यामध्ये बुलढाण्यात 5 आमदार होते. ते सगळे आमदार पत्रकार आले बाळासाहेबांच्याकडे, परस्पर गेले. मला काय माहिती नव्हतं. बाळासाहेबांना म्हणे हा उमेदवार आम्हाला पाहिजे लोकसभेला. बाळासाहेब म्हणाले अरे तो आहे कुठला, राहतो कुठे, पैसे कुठून, काय साहेब तुम्ही आमच्यावर सोपा. म्हणे आम्ही तुमच्याशी आर्ग्युमेंट नाही करू शकत, पण आम्ही तुम्हाला बॉन्ड पेपर लिहून देतो. मग बाळासाहेबांनी बोलवलं, हे जा उमेदवारी अर्ज भरायचं तुला उद्या. साहेब तू काहीच बोलू नको, तुला जे म्हणायचं आहे ते मी यांना सांगितलं आहे, ते मला इथपर्यंत म्हणतायत, त्यामुळे तू आता जायचं तिकडे. तो जो कोणाला दिला त्याला फोन करायला लावला. त्यावेळेला आपले सुभाष देसाई, सुभाषजी, त्याला फोन लावून त्याला सांगा तुझा ABR फॉर्म रद्द केलेला आहे. आणि शेवटच्या दिवशी भरला तर वातावरण इतकं जबरदस्त होतं, मलाही कल्पना नव्हती. कारण भूविकास बँकेचा माझा जो काही त्यावेळी गाजले नेतृत्व, त्याचा परिणाम तिथल्या बुलढाण्यातल्या लोकांच्यावर खूप चांगला झाला होता. आणि मग त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बघायला लागलं मी, तर प्रत्येक गावामध्ये वाजवत ते मला गावात न्यायचे. त्यामुळे सगळं आता निवडून. आणि खरोखर त्यावेळेला मुकुल वासनिक हे स्टेट मिनिस्टर होते, तर त्यांच्या विरोधामध्ये आपण त्या ठिकाणी लढलो आणि 17,000च्या फरकाने निवडून आलो. मग अशा हे लिंक लागली. दुसरी निवडणूक, तिसरी बुलढाण्यात 3 वेळा, अमरावतीमध्ये 2 वेळा. आता अमरावतीमध्ये ही निवडणूक मी जिंकलो असतो नक्कीच आणि मंत्री पण झालो असतो कॅबिनेट दर्जाचा. परंतु सन्माननीय अमित शहाने मला बोलवलं दिल्लीला, कारण यांना माहिती होतं देवेंद्र फडणवीसांना काय, यांना आपण कुठल्या तोंडाने सांगायचं की तुम्ही लढू नका. आमचे मुख्यमंत्र्यांच्या पुढे कदाचित तोच प्रश्न असावा म्हणून डायरेक्ट माझ्याशी न बोलता त्यांनी दिल्लीला बोलवलं. तिघेही होते. अमित शहा म्हणाले आम्हाला ही तुमची सीट तुम्ही लढायचं नाही ह्यावेळेला, त्या बदल्यात काय पाहिजे ते सांगा. साहेब मला जर आता मी लढलो तर मी 100% हो आम्हाला माहिती आहे, तुमचा सर्वे आम्हाला माहिती आहे. आणि म्हटलं मी कॅबिनेट, मग कॅबिनेटच्या वरचा दर्जा दिला तर मला कल्पना मी असं काय देणार आहात. देवेंद्रजी उद्या एक प्रस्ताव पाठवता, यांना आपण गव्हर्नर करूया. म्हणजे दोघांच्या सैनी प्रस्ताव गेला. तर विषय असं ती जबरदस्ती होती, मोठ्यानं आपण नाही म्हणणं बरोबर नव्हतं. आता तो प्रकार झाला आणि म्हणून ती निवडणूक मी लढू शकलो नाही. आणि आता दुर्दैवाने मुलगा माझा आता लढला निवडणूक. तिथे प्रकार आता मी आजच्या या राजकीय परिस्थितीमध्ये बोलू इच्छित नाही, परंतु जो प्रकार घडला तो अनेक ठिकाणी घडला. पण माझ्या मुलाच्या बाबतीत आणखी एक सरळ माणूस उभा करून, मी महायुतीचा माझा मुलगा उमेदवार असं असताना BJPचा माजी आमदाराला उभा करून त्याला भासवलं गेलं की तो महायुतीचा आहे. म्हणजे लोकांना कळत होतं हे चुकीचं आहे, त्याचं चिन्ह कुठलं आहे वगैरे. पण ते घडलं, ते विपरीत घडलं अतिशय.
तुम्ही आता न मिळालेल्या मंत्रिपदाबद्दल सांगितलं, परंतु तुम्ही आधी केंद्रामध्ये अर्थ राज्यमंत्री पद तुम्हाला मिळालं होतं, ते कसं काय मिळालं त्याबद्दल सांगा ना. नाही, काय नाही, एक तर मी सिनियर होतोच, कारण माझ्या अगोदर आमचे गीते होते आणि त्यावेळेला विखे पाटील होते. तर विखे पाटलांचं काही कारणास्तव साहेबांनी राजीनामा घेतला होता आणि ऊर्जा खातं यांना गीतेनं दिलं. त्यांना अगोदर फायनान्स होतं काही दिवस. तर मग बाळासाहेबांनी मला बोलवलं की सिनियर पण होतो मी आणि तुला याचा उद्या स्टेट मिनिस्टर फायनान्सचा उमेदवारी अर्ज हे शपथ घ्यायची आहे. मला आश्चर्य वाटलं, पण माझी अपेक्षा मनापासून असायची त्यावेळेला. अर्थ हा तुमचा विषय तसा माझा विषय होता. आणि एक प्रकार असा घडला होता 2000 साली अटलजींचं सरकार असताना बँकामध्ये वन टाईम सेटलमेंट आणि सेक्युरिटायझेशन ॲक्ट हा त्यावेळी काळात पास झाला होता आणि तो आमच्या सहकारी बँकांना लागू नव्हता. ही खंत माझ्या मनात खूप होती. त्यावेळेला मी स्टेट मिनिस्टरला, कॅबिनेट मिनिस्टर सगळ्यांना भेटलो. म्हटलं माझं बरं सेक्रेटरी काय सांगायचं, यांचं रजिस्ट्रेशन आहे स्टेट ॲक्ट खाली झालेलं आहे, सोसायटी ॲक्ट खाली, म्हणून त्या बँका नाहीत हे आहेत. पण रिझर्व्ह बँकेने मला बँकिंग लायसन्स दिलेलं आहे, सगळे नियम मला लागू आहेत. हे सगळं असताना त्या लोकांना ते काय पटवून घेत होते. मग योगाने ही संधी मला मिळाली. मी पहिला विषय तो हातात घेतला. चीफ सेक्रेटरीला फायनान्सच्या बोलवलं, का रे का लागू होत नाही, मग हे लागू का करत आम्हाला, NPAचं धोरण असेल किंवा अन्य काय असेल. तर शेवटी उद्देश तुमचा वन टाईम सेटलमेंट किंवा सेक्युरिटायझेशन ॲक्ट ही फास्ट रिकव्हरी व्हावी म्हणून आहे ना. मग मला काय, मला पण रिकव्हरी करायचं आहे, मला NPA तुमचा वाढतो. त्याला ते पटलं, नोटिफिकेशन त्याच दिवशी त्याने काढलं. ही माझ्या आयुष्यातली मोठी अचिव्हमेंट होती बरोबर त्या दृष्टिकोनातून. मग असे अनेक प्रश्न आपण हाताळत गेलो. आर्थिक क्षेत्रात तुम्ही इतकी वर्ष जो अनुभव मिळवलात तो तुम्ही मंत्रिपदाच्या काळामध्ये वापरण्याचा प्रयत्न केला. तुम्ही शिवसेना प्रमुखांपासून सुरुवात केली, म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या काळामध्ये तुमची एंट्री कशी झाली ते सांगितलं. 2024ची संधी तुमची हुकली कशी ते सुद्धा तुम्ही सांगितलं. दरम्यानच्या काळात एक घटना घडली, ती म्हणजे शिवसेना खंडित झाली. तो एपिसोड त्याच्याबद्दल जरा सांगा ना तुम्ही. आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुम्ही कसे गेलात. काय झालं की उद्धवजी माझे संबंध तसे चांगले होते नाही असं नाही आहे. एक तर शिवसेना प्रमुखांचा चिरंजीव वारसा म्हणून आमच्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारच्या भावना त्यांच्याविषयी होत्या किंवा आजही आहेत. उद्धवजींबद्दल तुम्ही काहीतरी सांगत होतात. हो, शिवसेना कुठली त्यावेळी त्या काळामध्ये एक राजकीयच हा प्रकार आहे. रवी राणाला आपण ओळखता, जो आमदार आहेत, आपण चौथ्यादा निवडून आलेला आहे. तर त्याची मिसेस पहिल्यांदा ज्यावेळी माझी निवडणूक, आमदारची तिसरी निवडणूक, दुसऱ्या निवडणुकीत तिला मी 1,38,000 फरकाने त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून ती लढली होती. त्यावेळेला मी 1,38,000 तिला हरवलेली होती. एक त्याच्या मनामध्ये ती एक चीड होती, हरवलं की आहे काही कुस्ती नव्हे, लोकांच्या मर्जीतला भाग आहे. त्यानंतर दुसऱ्या निवडणुकीत थोडा गैरप्रकार केला गेला माझ्याशी, पण तो आजच्या घडीला सांगण्यासारखा नाही आहे, कोणी केला, कसा केला. त्यानंतर मी निवडणूक हारलो, परंतु त्यानंतर लोकांचे 5 वर्ष अनुभव घेतला. त्यांचं वागणं, बोलणं, व्यवहार सगळे लोकांच्या प्रचंड चीड होती. हे मी ज्यावेळी अमित शहानी मला बोलवलं त्यावेळी मी त्यांना सांगितलं, साहेब आज आपण गोष्टी करतो आहोत की 400 पार, इस बार 400 पार, मैं ये का सीट घालवता तुम्ही. सोचिए, एक देखो हमने तय किया है, तो आप खाली हाँ ना बोलो कि आपको हम एक अच्छी पोस्ट दे रहे हैं. उसके सिवाय मेरा हाईकोर्ट का निर्णय है, 108 पेज का रिपोर्टेड जजमेंट है, यहाँ उनको 2 लाख फाइन किया है. जितने भी पार्लियामेंट के बेनिफिट लिए उतने भी वो वापस करना है. इससे अंदाजा लगा सुप्रीम कोर्ट और क्या करेगा. उन्होंने मैनेज किया होता तो सुप्रीम कोर्टामध्ये क्या होने वाला है वो भी देखेंगे. रिजल्ट कुछ भी आएगा तरी आपको हमने कमिटमेंट किया, हम जरूर वो कमिटमेंट फुलफिल करेंगे. आता काय असतं, ज्यावेळी माझे CM डेप्युटी CM आहेत ते आहेत त्यावेळी एक ॲज अ रिस्पेक्ट आपल्याला त्या गोष्टी ॲक्सेप्ट कराव्या लागल्या. आता विषय असा आहे की आता ती हरली, कारण मी सांगितलं होतं ते सत्य होतं. मी तिथं गेलो पण मी सांगितलं होतं तिच्या मिस्टरने, म्हणजे रवी राणाने अशा प्रकारे ज्या वेळेला ही चर्चा आमची संपल्यानंतर जाहीर केलं, झक मारत माझ्या स्टेजवर यांना सगळ्यांना यावं लागेल. मग थोडंसं मी माणूस आहे, मलाही अभिमान आहे. त्याला सरळपणे सांगितलं की मी एक राजकारण सोडेल पण तुझ्या स्टेजवर मी येणार नाही. आणि मी फिरवलं नाही, तिकडे गेलो पण नाही मी त्या काळामध्ये.
ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत. पण सुराच्या भावनेने आता मी काही केलं असतं तर सुराई बोलेल मी त्याग केला, आता मी मिनिस्टर असतो. असं असताना त्या भावनेने आता मुलाच्या विरोधामध्ये डायरेक्टपणे प्रचार अपप्रचार करून ते घडवलं त्याने. आणि त्यांना नको होती मिळाली ती अनेकाकडून साथ मिळाली त्या गोष्टीला. असा तो विषय आहे. आता उद्धवजीचा विषय असा आहे, ज्यावेळेला सिटी कोऑपरेटिव्ह बँकेचं प्रकरण झाल्यानंतर की हा रवी राणा आता त्यांची ईडीशी संबंध म्हणूनपासून असतात किंवा आहेत, तो तिथं गेला आणि जाणीवपूर्वक मला प्रत्येक वेळी समन्स 2-3 वेळा बोलवलं. पहिल्यांदा मी गेलो, जे काय घडलं ती मी EOWला मीच तक्रार केली होती, हे घडलेलं आहे आणि उच्च समितीवर कारवाई करावी. याचा अर्थ मी असेल तर माझ्यावर करावी. मी FIR दाखल केला होता. त्याप्रमाणे त्यांनी ऑडिट करून घेतलं सहकार खात्याकडून त्या ठराविक अकाउंटचं. त्यानंतर त्यांनी हे पण केलं, फॉरेन्सिक ऑडिट केलं EOWने. त्याच्यामध्ये मी किंवा डायरेक्टर कोणी नाही आहे सामील, ना कुठली शिफारस आहे कर्जाची, ना कुठल्या आमच्या खात्याला पैसे जमा झालेले, हे सगळे चेकिंग झालं. ह्याही अवस्थेमध्ये आज मला एक अपेक्षा होती की त्यांनी शेवटी 2 वेळा बोलले. ज्यावेळी माझी याला केस असायची दिल्लीला त्याच वेळेला मला ते बोलवायचे. मी एकदा त्यांना सांगितलं, एक लक्षात ठेवा तुम्ही हे मोके बघून का मला बोलवतात. एक दिवस तुम्ही सरळ सांगितलं मी येणार नाही, काय करायचं ते करा, मला दिल्लीला जावं लागेल, माझी महत्त्वाची केस आहे. मग त्यांनी अगदी खोटं नाटं वॉरंट तयार केलं. मग मात्र माझ्या मुलाच्या सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलला ॲडमिट झालो. आणि त्यावेळेला माझी एक अपेक्षा होती, तुम्ही आमचे नेते आहात आणि तुमचा एखादा फोन येईल किंवा काय होईल, मदत तर सोडाच, पण फोन तरी येईल सहानुभूती म्हणून. ते घडलं नाही. आणि योगायोगाने की 2 शिवसेना तयार झाल्या, त्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पण झाले आणि ते माझे जुने सहकारी, आम्ही एका वेळी नेते म्हणून झालेलो होतो. त्यामुळे तात्काळ विचारणा करता ह्याला जर आपली कदर नाही, किंवा 2-3 प्रसंग असे आहेत ज्या वेळेला मी भेटायला गेलो, हे काही गोष्टी आपल्याला त्यांच्याला कानावर टाका म्हणून, किंवा ह्या रवी राणा आपल्या विरोधी आहे तर त्यांनी केलेले भ्रष्टाचाराचे नमुने, जवळपास एक MIDC बातकुली म्हणून आहे, त्याची सगळी जमीन त्यांनी हडप केलेली आहे. चिखलदऱ्याची फॉरेस्टची जमीन हडप केलेली आहे 150 एकर. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते घेऊन गेलो होतो, पण त्यांनी त्यालाही कधी वेळ दिला नाही. आणि दुसऱ्या बाजूला दखल तर घेतली नाही की काय कारण मला माहिती नाही, परंतु ना साधं फोन ना कुणी पाठवलं. ह्या सगळ्या गोष्टी एक मनामध्ये खंत होती की आपण पक्षासाठी एवढं राबतो, एवढं केलं. जी दखल शिवसेना प्रमुखाने घेतली ती यांच्यापुढे साधं विचारपूस पण होत नाही की मी एक तुमचा नेता आहे. ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टीचा एक परिणाम म्हणून खंत होती. पण योगायोग हा आला की एकनाथ शिंदेनी आता बंडखोर करून BJPबरोबर हे केलं, सत्ता स्थापन केली. आणि सत्ता स्थापन केली म्हणून नव्हे, ज्या वेळेला ते त्या ठिकाणी आले त्यावेळेला मी लगेच त्यांच्याबरोबर गेलो आणि तो राजीनामा तिथून त्यांच्या घरूनच पाठवला की माझा नेतेपदाचा मी राजीनामा देतो. त्यांनी नंतर तुमच्याशी काही संपर्क वगैरे करण्याचा प्रयत्न केला नाही. अच्छा, आता विधानसभेचे जे ताजे निकाल लागलेले आहेत, इतकी लँडस्लाइड व्हिक्टरी महायुतीला मिळालेली आहे, त्याच्यावर तुमचं कॉमेंट काय? आता काय विषय थोडा गंभीर आहे. आपण जे काही शब्द वापरला लँडस्लाईड आहे, आता विरोधक असतात त्यांनी बा EVMमध्ये काहीतरी गफलत आहे असं हे कुठलं तरी कारण तरी मिळतं. कदाचित त्यात तथ्य असेल नसेल तो अजून पुढचा भाग आहे. परंतु सरकार चांगल्या मेजॉरिटीने आलेलं आहे आणि आज राज्याला सरकारची गरज आहे. ज्या सरकारने गेल्या 2.5 वर्षामध्ये कामं केलेली आहेत ती कामं जनतेसमोर आहेत, ती जनतेला भावलेली आहेत. प्रामुख्याने माझी लाडकी बहीण योजना ही जी मुख्यमंत्र्यांची आहे ती खूप गाजलेली आहे. ओव्हरऑल साधारणतः महिलांचे 6% मतदान जास्त झालेलं आहे यावेळेला. त्याचाही परिणाम आहे. रेग्युलर मतदान करणाऱ्या महिलांच्या व्यतिरिक्त महिलांचं 6% जादा. ह्या गोष्टी तर आपण लक्षात घेण्याची गरज आहे. कारण हा तर चमत्कार होऊ शकत नाही, कोणी घडवून आणू शकत नाही का मशीन घडवून आण. तर ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे आता जसं लोकसभेचा निकाल आम्ही स्वीकारला महायुतीने, तसं महाविकास आघाडीने हा स्वीकारला पाहिजे. बरोबर आहे. आता या विधानसभेनंतर आणखी एक परिणाम लक्षात येतोय की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे वळणार अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. तर या ज्या सारख्या कोलांट्या आहेत
त्याचा एक लोकांवर काय परिणाम होत असेल? म्हणजे तुम्ही तर नाही, लोकांना कळून चुकलंय मागच्या 2.5 वर्षामध्ये, 2.5 म्हणण्यापेक्षा 5 वर्षामध्ये. इव्हन त्यांची 2-3 जर तुम्ही भाषणं ऐकलीत दसरा मेळाव्याला, की नेहमी सुरुवात शिवसेना प्रमुख करायचे, माझ्या हिंदू बंधूंनो बांधवांनो, ते आता माझ्या देशवासियानो, देशभक्त नागरिकांनो, देशभक्त नागरिकांनो, नंतर महाराष्ट्रातल्या माझ्या बंधू भगिनीनो, मातानो. तर हिंदुत्व, मला ही गोष्ट इतकी खटकली तत्वता म्हणून, की तुम्ही त्यांच्याबरोबर गेला म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी विसरायची काही गरज नव्हती ना. त्यांना काय वाटतं याची पर्वा करायची गरज नाही. ते कोण आहे, ते काय आहे, त्यांच्यावर तुम्ही गेला जे शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी सुसंगत नव्हतं, आणि त्यांनी जाहीरपणे बोललं होतं, तर यांच्याबरोबर जायची वेळ आली तर मी माझं शिवसेना नावाचं दुकान बंद करेन. बरोबर. आता ह्यालाही तिलांजली दिलीत तुम्ही. दुसऱ्या बाजूला तुम्ही हिंदुत्व सोडल्याचं स्पष्ट तुमच्याच भाषेमध्ये जाणवत आहे. आणि आता तुम्ही म्हणणार की त्यांच्या लक्षात आलं की महानगरपालिका जिंकायच्या असतील तर आता आपल्या हिंदुत्व डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे. ही दुटप्पीपणा माणसं, आज माझ्यापुढे हा इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर मला असं वाटतं, या देशातली जनता आता तिला एक चांगला अवेअरनेस आलेला आहे. आपले अधिकार काय आहेत, आपले हक्क काय आहेत, आपल्याला काय मिळालं पाहिजे, का मिळालं पाहिजे, ही विचार करणारी अडाण्यातला अडाणी. नेहमी एक उदाहरण देतो की ज्यावेळेला इंदिरा गांधींनी इमर्जन्सी आणली या देशावर, त्यावेळेला जी निवडणूक झाली त्यानंतर इंदिरा गांधी 2 ठिकाणी पराभूत झाली आणि काँग्रेस पक्ष जवळपास 4-2 सोडले तर सगळे हारले होते. म्हणजे हे इस्रायलमध्ये मी एका कोर्सला गेल्यानंतर मी हे बोललो होतो त्यांनी, ज्यावेळी काही लोकांनी अवहेलना केली की हिंदुस्थानामध्ये अनाडी लोक जास्त आहेत म्हणून त्या ठिकाणची लोकशाही शाबूत आहे. मग हे अनाडी लोकांनीच तो परिवर्तन केलं होतं. बरोबर आहे. की त्यांना ही भावलेली नव्हती, आवडलेली नव्हती इमर्जन्सी. हा सगळा विचार त्या ठिकाणी मी मांडला होता. म्हणजे जनता कदाचित काही प्रमाणात अशिक्षित असेल पण ती हुशार आहे. एक्झॅक्ट, माझं नेमकं ते म्हणणं. शिक्षणाने आमच्या अडाणी असतील पण त्यांना बुद्धी आहे, प्राप्त परिस्थिती. आपण काय एज्युकेशन नसलं तरी विजडम आहे. विजडम आहे. हे उत्तम उदाहरण इमर्जन्सीचं आहे आणि ते आता बघायला मिळतं आपल्याला. बिलकुल बघायला मिळतं. आनंदराव, तुमच्याशी बोलणं म्हणजे शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही जे कॉन्ट्रीब्युशन दिलं तिथपासून आता 2024 पर्यंतच्या राजकारणाचा तुमचा वैयक्तिक आणि ओव्हरऑल पट आपण या चर्चेच्या निमित्ताने उलगडलेला आहे. तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात आणि छान माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.